नमस्कार, मी भूमिका ठुमरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट नावाच्या मेथडबद्दल सांगणार आहे. ही जी पॉझिटिव्ह ॲस्पेक्टची मेथड आहे ही तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीला घेऊन काही तुमच्या ज्या समजुती असतील तर त्यासाठी करतात, किंवा जर तुमचे काही निगेटिव्ह थॉट्स असतील तर ते किंवा काही भीती असतील तर ते चेंज करण्यासाठी ही जी मेथड आहे, ही जी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट नावाची जी मेथड आहे ती खूप युजफुल आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला एक डायरी घ्या, एक बुक कुठलंही, किंवा काही आजकाल भरपूर असे अट्रॅक्टिव्ह कलरफुल खूप छान छान बुक्स मिळतात ज्याच्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशनसुद्धा लिहिलेली असते. तर तशी बुक तुम्ही घेऊ शकतात. ह्या ज्या काही मेथड्स मी तुम्हाला सांगते ह्या मी काही वर्षाआधी स्वतः केलेल्या मेथड्स आहेत. त्यामुळे ती माझी स्टार्ट असताना मी नेहमी सांगितलं आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझ्याकडे जे बुक्स होते ते मी यूज केलेले होते. कारण का जसा तुमचा सुद्धा ज्या व्हिडिओ बघता त्या विश्वास नसतो, जेव्हा तुमचं फर्स्ट टाईम असते तेव्हा माझं सुद्धा मला माहिती नव्हतं की हे खरं असतं की नाही, पण ते केल्याने नक्की मला फायदा होणार आहे. आणि जर त्या समोरच्या व्यक्तीला फायदा झाला म्हणजे मला सुद्धा फायदा होणार आहे हे नेहमी मी माझ्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि काहीतरी ह्याच्यामुळे मॅजिकल इफेक्ट होणार आहे हे नेहमी माझा त्याच्यावर विश्वास असल्यामुळे मी प्रत्येक मेथडी केलेली आहे. तर मी तेव्हा माझ्याकडे एक जुनं जर्नल होतं, हे मी ते घेतलेलं आहे. आता हे जी मेथड आहे ही काय करायचं ह्याच्यामध्ये एकतर तुम्ही अशा 5 गोष्टी घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही मनीशी रिलेटेड काही तुमचं असेल तर मनीशी रिलेटेड काही तुमच्या समजुती असतील, तुमचे थॉट्स चेंज करायचे असतील आणि तुमचं मॅनिफेस्टेशन्स लवकर व्हावे यासाठी बेसिकली ही मेथड खूप तुम्हाला युजफुल आहे. आणि ही जी मेथड आहे तुमचे जर व्हायब्रेशन्स हाय नसतील, म्हणजे तुमचे व्हायब्रेशन्स कसे हाय ठेवायचे आणि तुम्हाला कसं पॉझिटिव्ह ठेवायचं, किंवा जर तुमचे काही गोष्टीला घेऊन व्हायब्रेशन्स तुमचे थॉट्स काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील, अशी मिक्स फ्रिक्वेन्सी असेल तुमची, तर ती कायमस्वरूपी नेहमी हायमध्ये ठेवली पाहिजे. आणि जेव्हा हाय फ्रिक्वेन्सी जेव्हा आपली होत जाते तेव्हा आपले मॅनिफेस्टेशनसुद्धा लवकर होत जातात. आणि हे अगदी खरं आहे की जेवढे तुमचे हाय व्हायब्रेशन्स असणार, जेवढी तुमची हाय फ्रिक्वेन्सी असणार, जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह असणार तेवढ्या लवकर तुमचे मॅनिफेस्टेशन्स लवकर होणार. तर हे तुमचे एनर्जी इमोशन्सवर काम करतात. सगळ्या टेक्निक आहेत त्या. सो ह्याच्यामध्ये पहिला मी घेतलेलं होतं, म्हणजे मी माझं सांगते, तुम्ही ह्याच्यातली एक गोष्ट घेऊ शकता जी तुम्हाला चेंज करायची असेल तर ह्या तुम्ही 5 गोष्टीसाठी ही डायरी यूज करू शकतात, ही मेथड यूज करू शकता. तर त्याच्यासाठी एक मी घेतलेलं मनी घेतलेलं होतं, करिअर घेतलेलं होतं, रिलेशनशिप घेतलेली होती, हेल्थ घेतलेली होती आणि फ्रेंडशिप घेतलेली होती. सो ह्या माझ्या 5 गोष्टी होत्या ज्याच्यावर मी काम केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये रोज एका कॅटेगरीवर, जसं मी बोलली मनीवर, तुम्हाला एक पॉझिटिव्ह तुमच्याबद्दल, त्या मनीबद्दल एक पॉझिटिव्ह गोष्ट लिहायची आहे जी तुम्हाला वाटते. आता नंतर मग सेकंड तुम्हाला तुमच्या करिअरबद्दलची पॉझिटिव्ह गोष्ट वाटते जी त्याच्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी हाय होते, ही गोष्ट लिहायची आहे. तिसरं तुमच्या रिलेशनबद्दल जी तुम्हाला चांगली गोष्ट वाटते ती तुम्हाला लिहायची आहे, ज्यामुळे तुम्हाला असं की वाटतं की तुम्ही खूप ब्लेस्ड आहात आणि तुम्हाला खूप छान फील होतं, अशी तुम्ही एक पॉझिटिव्ह गोष्ट लिहायची आहे. त्यानंतर फ्रेंडशिपसाठी पण तुम्हाला तसंच करायचं आहे. फ्रेंडशिपबद्दल जशी तुम्ही पॉझिटिव्ह गोष्ट लिहाल तसंच तुम्हाला तुमच्या हेल्थशी रिलेटेडसुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट लिहायची आहे. या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तसं आपण डिक्लेरेशन करतो की आपल्याला कुठली हवी असते गोष्ट तर ती आपण प्रेझेंट टेन्समध्ये लिहितो की ती झाले म्हणून. तर तसं न करता ती ऑलरेडी ती गोष्ट तुमच्याकडे आहे, म्हणजे त्या गोष्टीसाठी तुम्ही थँकफुल आहात, ह्या तऱ्हेने तुम्ही ती लिहायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला ह्या 5 गोष्टी सांगितल्या आहेत तर तुम्ही त्या 5 गोष्टींसाठी ही पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट नावाची मेथड करू शकता. जर तुम्हाला फक्त एका गोष्टीसाठी करायचं आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्यासाठी फक्त एक मेन गोष्ट इम्पॉर्टंट आहे की माझं रिलेशनशिप, तर तुम्ही रिलेशनशिपसाठी सुद्धा करू शकता. आणि त्याच्यामध्ये कसं करायचं हे मी सांगते. आता समजा तुमचं रिलेशनशिप आहे, चांगलं चाललं आहे, पण तुमची अपेक्षा अजून जास्त आहे, किंवा तुमच्या हजबंड वाईफमध्ये काही थोड्याशा स्ट्रेसफुल गोष्टी चालल्या आहेत आणि ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे, तुम्हाला ते रिलेशन टिकवायचं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, जर आपण आपल्या हजबंडसाठी करत असू किंवा हजबंड आपल्या वाईफसाठी करत असतील तर तुम्हाला जर रिलेशनशिपसाठी करत असाल तर एकतर त्या डायरीवर किंवा त्या वहीवर जे काही तुम्ही सुंदर डायरी घ्या, वही घ्या, जे काही तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही घ्या.
आणि त्यावर इथं तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहू शकता किंवा रिलेशनशिप लिहू शकतात आणि त्याच्या खाली तुम्ही लिहू शकतात की त्या व्यक्तीबद्दल चांगल्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत, फक्त चांगल्या गोष्टी ज्याच्यामुळे तुमचं व्हायब्रेशन हाय होईल. सो आता जसं समजा मी रिलेशनशिप हे लिहिलं होतं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की तुमची समजा तुम्हाला तुमच्या हस्बंडबद्दल लिहायचं आहे तर तुम्ही युनिवर्सला बोलू शकता. जसं मी इथे लिहिलं आहे की थँक्यू फॉर गिव्हिंग मी लव्हिंग केअरिंग हेल्पफुल हजबंड इन माय लाईफ, हे मी लिहिलं आहे. सो तुम्ही सुद्धा लिहू शकता तुमच्या वाईफबद्दल किंवा तुम्ही तुमच्या हस्बंडबद्दल किंवा तुम्ही जर तुम्हाला त्यांच्यामध्ये काही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आवडते, स्वभाव आवडतो, त्या स्वभावाबद्दल लिहा. तुम्हाला त्यांचे लुक्स आवडतात तर त्या लुक्सबद्दल लिहा. त्यामुळे काय होणार आहे की तुम्ही पॉझिटिव्ह फील करायला लागणार आहात, तुमचे व्हायब्रेशन्स हाय होणार आहात आणि जसे आपले व्हायब्रेशन, जसे आपले थॉट्स असतात तशाच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. त्यामुळे जर तुम्ही ते पॉझिटिव्ह थॉट्स तुमचे म्हणजे दिले त्या गोष्टीला, सो तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीच तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. तर मग त्यामुळे काय होईल की तुमचं रिलेशन खूप चांगलं होऊन जाईल, सगळ्या छान छान गोष्टी होतील, चांगल्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करायला लागाल. तर हे तुम्ही एक एक गोष्टीसाठी सुद्धा करू शकता जर तुमच्या लाईफमध्ये फक्त एकच गोल आहे की मला हीच गोष्ट चांगली करायची आहे. तर दुसरं, जसं मी सांगितलं की 5 गोष्टी करायच्या तर त्या पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे मी लिहिलं आहे, इथे मी मनी लिहिलं आहे, मनीनंतर मी इथे करिअर लिहिलं आहे, करिअरनंतर मी इथे रिलेशनशिप लिहिलं आहे आणि त्यानंतर मी इथे हे फ्रेंडशिप लिहिलं आहे आणि इथे मी हेल्थ लिहिली आहे. या अशा मी 5 गोष्टी लिहिल्या आहेत आणि रोज मी झोपायच्या आधी रात्री प्रत्येक गोष्टीसाठी एक एक गोष्ट लिहायची. म्हणजे तुम्हाला जर 5 गोष्टी आहेत तर 5 गोष्टीसाठी रोज एक गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट लिहायची आहे. सो मी काय केलेलं ह्याच्यामध्ये मी लिहिलं आहे मनीसाठी की जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात तर तुम्हाला पैशांची मदत होते, तुम्ही पैशांसाठी काय करू शकता, म्हणजे पैशांमुळे तुमच्या गोष्टीमध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात, त्याचा काय फायदा आहे किंवा त्या गोष्टी असल्यामुळे, पैसे असल्यामुळे तुम्ही काय करू शकतात आणि तुम्हाला कसं वाटतं हे तुम्हाला लिहायचं आहे. तर मी ते लिहिलं आहे, थँक्यू युनिवर्स आय एम एबल टू स्पेंड ऑन माय नीड्स. का? कारण हे पैसे असल्यामुळे तुम्ही ते पैसे तुम्ही स्पेंड करू शकता. त्यानंतर मी परत दुसऱ्या दिवशी लिहिलेलं आहे की थँक्यू युनिवर्स आय एम एबल टू स्पेंड ऑन माय नीड्स. मी परत तेच लिहिलं आहे. परत मी तिसऱ्या दिवशी लिहिलेलं आहे की थँक्यू युनिवर्स आय एम एबल टू स्पेंड मनी ऑन माय फूड. म्हणजे तुम्ही पैसे जेव्हा तुमच्याकडे असतात तेव्हा तुम्ही तुमच्या हव्या त्या गोष्टी गरजेच्या असतात त्या तुम्ही घेऊ शकतात. नंतर जेव्हा मला पैसे मिळाले त्यासाठी पण मी लिहिलं आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं माझं एक मॅनिफेस्टेशन पूर्ण झालेलं होतं, जे मला इन्कम हवं होतं ते मला मिळालेलं होतं. सो त्यासाठी पण मी जे मला मिळालं त्यासाठी पण मी लिहिलं की थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी गिफ्ट ऑफ 1 लाख रुपीज अँड फॉर गिविंग मी चान्स टू एन्जॉय माय शॉपिंग. हे पण मी लिहिलं आहे कारण ती गोष्ट मला मिळाली, त्यासाठी मी युनिवर्सला सांगितलं मी थँकफुल आहे पैशांना. सो नंतर मी हे पण लिहिलं आहे थँक्यू युनिवर्स आय एम एन्जॉईंग माय फायनान्शियल अबंडन्स. तर हे कसं होत जातं, जसं तुम्ही एक एक छोटी छोटी गोष्टीसाठी तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूड फील करत जातात, पॉझिटिव्ह गोष्ट लिहित जाल, तसं तसं तुम्हाला युनिवर्स अजून छान छान गोष्टी तुमच्या लाईफमध्ये द्यायला लागतात. मग फायनान्शियल तुम्ही जसं मी ह्याच्यामध्ये लिहिलं आहे की फायनान्शियल अबंडन्स वगैरे, तर हळूहळू एवढ्या गोष्टी चेंज होत राहतात. तर तुम्ही पण खूप एन्जॉय करतात ही प्रोसेस आणि हे गरजेचं नाही आहे की तुम्हाला एकदा म्हणजे थोड्या वेळासाठी करायचं, तुम्ही कायमस्वरूपी तुमचं व्हायब्रेशन हाय ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता. जसं मी इथे मनीसाठी लिहिलं आहे त्याच दिवशी नेक्स्ट पेजवर करिअरसाठी पण मी लिहिलं आहे की थँक्यू युनिवर्स आय एम डुईंग माय बिझनेस हॅपीली अँड माय बिझनेस इज गिविंग मी गुड क्लायंट्स अँड गुड प्रॉफिटेबल इन्कम. सो हे पण मी माझ्या करिअर म्हणजे मी प्रोफेशनसाठी लिहिलेलं आहे की मी थँकफुल आहे. का? कारण त्या दिवशी ज्या मला गोष्टी मिळाल्यात आणि मी कसं फील करते हे मी ह्या गोष्टीमध्ये सांगितलं आहे. रिलेशनशिपमध्ये सुद्धा मी लिहिलं आहे की थँक्यू युनिवर्स आय हॅव लव्हिंग केअरिंग सपोर्टिव्ह हजबंड. फ्रेंडशिपसाठी मी दिलं आहे थँक्यू युनिवर्स फॉर गिव्हिंग मी पॉझिटिव्ह अँड हेल्पफुल लव्हिंग ट्रस्टिंग फ्रेंड्स. हे पण मी लिहिलेलं आहे थँक्यू युनिवर्स फॉर गिव्हिंग मी लव्हिंग फ्रेंड्स. हे पण मी दिलं आहे की म्हणजे ते फ्रेंड्स आहेत पण मी ती युनिवर्सला थँक्स बोलते, ते तसे फ्रेंड्स मला दिले आहेत त्यासाठी. हेल्थसाठी पण मी लिहिलं आहे थँक्यू युनिवर्स आय हॅव हेल्दी माइंड बॉडी अँड सोल. तर हे माझं हेल्थशी रिलेटेड झालं आहे. तर हेल्थशी रिलेटेड मी नेहमी म्हणजे तुम्हाला रोज एक एक गोष्ट छान अशी लिहायची आहे. त्यातनं मी हे पण लिहिलं आहे थँक्यू युनिवर्स आय हॅव हेल्दी ब्युटिफुल स्किन. सो तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुमच्या हेल्थशी रिलेटेड काही गोष्टी असतील त्यासाठी तुम्हाला रोज एक गोष्ट लिहायची आहे. सो हे
रोज तुम्हाला लिहायचं आहे. असं एका पेजवर 10 गोष्टी झाल्या की प्रत्येक म्हणजे ज्या 5 गोष्टी निवडल्या तशा 5ही गोष्टीवर 10-10 गोष्टी ज्या होणार तेव्हा परत तुम्ही पहिल्यापासून स्टार्ट करायचं आहे. परत त्याच गोष्टी घ्यायच्या आहेत, मनी, रिलेशनशिप, हेल्थ, फ्रेंडशिप, करिअर आणि परत तुम्हाला ज्या गोष्टी त्याबद्दल छान वाटतात त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. ह्याच्याने काय होतं, ह्याच्याने तर तुम्हाला खूप सुंदर शांत वाटतं, तुम्ही एनर्जेटिक फील करता, तुमचे व्हायब्रेशन्स हाय होतात आणि रोजच्या रोज तुमच्या लाईफमध्ये खूप छान एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतात, खूप छान गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतात आणि खूप छान छान अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्हाला कळेल की ह्या किती वर्क करतात तुमच्या लाईफमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ह्या गोष्टींमुळे माझ्या लाईफमध्ये खूप फरक पडला आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाटते की आता मला याची गरज नाही, तेव्हा तुम्ही हे बंद करू शकता. पण बेसिकली पॉझिटिव्ह एस्पेक्ट हे तेच काम करतं. सो नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की त्याचा तुम्हाला काय फायदा झाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे इथपर्यंतच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.